राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पाहून मिरजेहून कोल्हापुरात आणलेल्या रेल्वेचा प्रवास आता 135 वर्षांचा झाला आहे। शतकापूर्वी कोळशावर चालणारी रेल्वेगाडी आता लोहमार्गावर विद्युतीकरण झाल्याने वेगात धावत आहे। कोल्हापूरने गेल्या कित्येक वर्षात अनेक विकासाचे टप्पे गाठले, परंतु रेल्वे सेवेच्या दृष्टीने अजून म्हणावी तशी प्रगती झालेली नाही। लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करणं, कोल्हापूर मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण करणं, कोकणला रेल्वेला कोल्हापूर जोडणं, पॅसेंजर गाड्या वाढवणं अशा विविध मागण्यांची पूर्तता 135व्या वर्षात पदार्पण करताना तरी होईल का, अशी विचारणा रेल्वे प्रवासी वर्गातून होत आहे। कोल्हापुरात अलीकडच्या काळात अशा दूरदृष्टीचा प्रत्यय अभावानेच आला असला तरी शतकापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात रेल्वे सेवा सुरू केली त्या घटनेला 21 एप्रिल रोजी 135 वर्ष पूर्ण झाली। या दिनाचं औचित्य साधून राज्यातील आणि केंद्रातील राज्यकर्ते यांनी कोल्हापूरसाठी मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली। कोल्हापूरच्या शाहू महाराजांना अनोखी मानवंदना ठरू शकते। कालानुरूप बदलानुसार रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण, सुशोभीकरण आणि अत्याधुनिक सुविधांची उपलब्धता आवश्यक आहे। तथापि या रेल्वे स्थानकावरून दररोज किती गाड्या सुटतात याला अधिक महत्त्व आहे। कोल्हापूरच्या वाट्याला मात्र या आघाडीवर नेहमीच नाराजीचा सामना करावा लागला आहे। नव्या गाड्या सुरू होणं सोडाच, सुरू असलेल्या गाड्या बंद करण्यामध्ये मध्य रेल्वेनं धन्यता मानली। यामुळेच बंगळूरकडे जाणारी राणी चन्नम्मा एक्सप्रेस कोल्हापूरऐवजी मिरजेवरून सुटू लागली। कोरोना काळात सह्याद्री एक्सप्रेस बंद झाली, नंतर मागणीचा रेटा वाढल्यावरती सुरू झाली, परंतु तिची धाव मुंबईपर्यंत न ठेवता तिला पुण्यापर्यंतच धावण्याची अनुमती देण्यात आली। मध्यंतरी कोल्हापूर सोलापूर, कोल्हापूर शिर्डी, कोल्हापूर हैदराबाद रेल्वे बंद झाली। बंद केलेल्या रेल्वेगाड्या लवकरच सुरू करण्यासाठी कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी दिल्ली दरबारी जोरदार आवाज उठवला पाहिजे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी श्रीधर कुलकर्णी।